हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, सूत्र क्रमांक 2. योग चित्तवृत्ती निरोध हा. चित्ताच्या वृत्तींचा निरोध केल्याने योग साध्य होतो. सूत्रार्थ. योगाधिराज पातंजलींनी या सूत्रात योगाच्या अभ्यासाचं मर्म रहस्य सांगितलेलं आहे. योगाची सुटसुटीत व्याख्या केली आहे. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध करणे, अशी योगाची कमीत कमी शब्दात अचूक माहिती सांगितलेली आहे. 1. चित्तवृत्ती. कोणत्याही विषयासंबंधी मेंदू विचार करतो, बुद्धी चालवतो, स्मृतीमध्ये विचार साठवून ठेवतो, परंतु या विचारांचा आविष्कार म्हणजे परिणाम मनावर होतो. विषयांच्या आविष्कारातून मन घडत असतं, त्यामुळे ते मूलतःच विषयासक्त असतं. मनाच्या 4 अवस्था असतात. 1. बाह्य विषयात रममाण होणारं, रस घेणारं आणि त्यामुळे बाह्य विषयासक्त झालेलं जडमन. 2. सूक्ष्म मनाकडून अंतःप्रेरणा घेऊन बाह्य मनाबरोबर द्वंद्व करणारं अंतर्मन. 3. आत्म्याकडून प्रेरणा घेऊन अंतर्मनाला प्रेरणा देणारं आत्मा परमात्मा यांचं मिलन घडवण्यासाठी अमन अवस्था प्राप्त करून देणारं सूक्ष्म मन. आणि 4. तुर्या अवस्थेतील अमन. यापैकी जडमनाला चित्त म्हणतात. माणसाच्या स्वभावाचे अनेक विभाव असतात. चंचल विचाराने निर्माण झालेले अपरिपक्व विभाव कालांतराने बदलतात. काही विभाव न बदलणारे असतात. ते त्या माणसाच्या भक्कम विचारांवर, तत्वांवर आधारित असतात. हे सगळे विभाव माणसाचा स्वभाव तयार करतात. त्यातून त्या माणसाची वृत्ती तयार होते. किरकोळ जखम भरून कातडी पूर्ववत होते, पण जखम खोल झाली तर त्याचा व्रण राहतो. वृत्ती व्रणासारखी असते, त्यात बदल होणे महाकठीण. माणसाची वर्तणूक चित्तवृत्तींवर अवलंबून असते. 2. निरोध. आवेग काबूत आणण्यासाठी त्यात अडथळा आणणे म्हणजे निरोध करणे. येथे विरोध करायचा नाही, निरुत्साहित करायचं नाही, फक्त अवाजवी जोश कमी करायचा किंवा त्याचा प्रवाह उपयुक्ततेसाठी दुसरीकडे वळवायचा. एखाद्या विषयात आवडीने रस घेणाऱ्या, त्यापासून ढळू न शकणाऱ्या मनाच्या या कार्यात अडथळा आणायचा. आपल्या ज्ञानेंद्रियामुळे आपला मेंदू अनेक विषयांचे आविष्कार मनावर करत असतो. त्यामुळे आपलं मन त्या त्या विषयाकडे आकर्षित होतं. या बाह्य विषयातून मनाला आवरायचं, त्याला त्याच्या स्वतःच्या आत्मविषयात गुंतवायचं. हे कसं, त्याचं उदाहरण पाहूया. पोपट हा स्वच्छंदी असतो, बाहेर आकाशात विहार करणारा असतो. त्याला पाळण्याच्या इच्छेने एखादा मनुष्य त्याला पिंजऱ्यात बंद करतो. त्या बिचाऱ्या पोपटाला पिंजऱ्यातून सुटका करून घेता येत नाही, जीवही द्यायला जमत नाही. मग तो पोपट त्या पिंजऱ्यात जीवन जगायला शिकतो. तद्वत आपलं मन बाह्य विषयात निरोध झाल्यावर अंतविषयात रस घ्यायला लागतं. इथे एक फार मोठा धोका संभवतो. चित्त कोंडून ठेवल्यामुळे ते दुप्पट जोमाने उफाळून प्रतिकार करण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, चुकीचं पाऊल पडलेल्या उनाड आपल्याला त्याचे आईवडील घरात कोंडून ठेवतात. चुकीचं पाऊल पडलेल्याला, उनाड अपत्याला त्याचे आईवडील घरात कोंडून ठेवतात. अशा वेळी असं अपत्य त्याच्या जीवाचं बरं वाईट करून घ्यायची शक्यता असते. सुज्ञ आईवडील अशा वेळी त्या अपत्याचं मन दुसऱ्या विषयात गुंतवतात. त्यामुळे ते अपत्य उनाडक्या करणं बंद करून इतर विषयात रस घेऊ लागतं. याचप्रमाणे आपण आपल्या चित्ताला दुसरीकडे वळवायचं, त्याला इतर विषय द्यायचे. लहान मूल आपल्या मातेच्या कडेवर बसलेलं असतं. माता त्या मुलाला कडेवरून खाली उतरवू लागताच ते मूल रडू लागतं.
कडेवरून खाली उतरायला ते तयार होत नाही. अशा वेळी ती माता 4 खेळणी जमिनीवर ठेवते. त्या मुलाचं चित्त त्या खेळण्यांकडे आकृष्ट होतं. मातेच्या कडेवरून खाली उतरून ते त्या खेळण्यात रमतं. आपणही आपल्या बाह्य गोष्टीत रममाण झालेल्या मनाला चुचकारून आत्मा, परमात्मा, योग, योगेश्वर असे विषय द्यायचे. त्याला त्यात रममाण व्हायला शिकवायचं. आत्म्याचं महत्त्व पटवून द्यायचं. स्वाभाविकच ते त्यात रमू लागेल. कारण मन हे मूलतःच विषयासक्त असतं. ते रिकामं राहू शकत नाही. असं केल्यानं आपल्या बाह्य चित्तवृत्ती आपोआप निरोध पावतील. त्या नाश न होता किंवा दुप्पट उफाळून न येता आपल्या अंतःप्रवृत्तीकडे वळतील. त्यात रममाण होतील. अंतःपुरात आत्मा वसलेला आहे. चित्तवृत्ती तिथे जातील. त्यात रममाण होतील. आपल्याला आत्मभान येईल. आत्मज्ञान प्राप्त होईल. आपलं हे सुजाण मन हळूहळू आत्मरूप होऊ लागेल. या आत्मांशामधून त्या योगेश्वराची ओळख होईल. स्वाभाविकच योगेश्वर मिलनाची ओढ लागेल. योग अध्यात्म साध्य होईल. व्याख्या. योग हा चित्तवृत्ती निरोध. योग साध्य करायचा म्हणजे नेमकं काय साध्य करायचं आहे ते कळण्यासाठी, त्याची व्याप्ती माहीत होण्यासाठी येथे योगाधिराज पातंजलींनी योग याची व्याख्या केलेली आहे. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध करणे. योग साध्य होण्यासाठी योगाधिराज पातंजली साधकाला कार्यक्रम देत आहेत. योग साध्य करायला दिशा दाखवत आहेत. उत्तम व्यवस्थापन, नियोजन याचा हा एक नमुना आहे. अफलातून नगरीमध्ये व्यापार करणाऱ्या बाळूला कंटाळा आला. कंटाळा नाहीसा करायला अनेक उपाय आहेत. त्यातून बाळूने नेमका उपाय शोधला आणि ठरवले की 4 दिवस अफलातून नगरीच्या बाहेर निसर्ग नावाच्या खेडेगावात राहायला जायचं. येथे योगाधिराज पातंजली सांगत आहेत की योग साध्य करायचा आहे तर तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करा. योग साध्य करायला अनेक मार्ग असू शकतील. योगाधिराज पातंजली आपल्याला मार्ग सांगत आहेत तो म्हणजे चित्ताच्या वृत्ती निरोध करा. चित्ताच्या वृत्तींचा निरोध झाला तर तुम्ही योगी व्हाल. या व्याख्येमुळे साधकाला उद्देश पूर्ण करायला कोणता विषय आचरणात आणायला पाहिजे ते समजते. आता साधक हा विषय हाताळेल, त्या विषयाची माहिती करून घेईल. यातील महत्त्वाची माहिती या व्याख्येमध्येच सामावलेली आहे. म्हणूनच योगाच्या अनेक व्याख्यांमध्ये योगाची ही व्याख्या सर्वात शास्त्रीय, विषयाला नेमकी अधोरेखित करणारी, साधना चालू असताना उद्देश सतत नजरेसमोर ठेवणारी आहे. म्हणूनच ही व्याख्या सर्वोत्तम आहे. या व्याख्येतच 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सामावलेल्या आहेत. एक म्हणजे चित्तवृत्ती आणि दुसरी म्हणजे त्याचा निरोध. या 2 गोष्टी साधकाने साधना चालू असताना सतत लक्षात ठेवायच्या आहेत. कारण योगाधिराज पातंजलींच्या व्याख्येची इमारत या 2 खांबांच्या आधारावरच उभी आहे. योगाची साधना या 2 महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून आहे. एक वृत्ती. एक म्हणजे आपल्या चित्ताला वृत्ती आहेत. चित्ताला केवळ समज नाही. एखादी गोष्ट ज्ञानेंद्रियांकडून कळली एवढेच चित्ताच्या बाबतीत होऊन भागत नाही. तसेच चित्ताला नुसताच परिणाम नाही. समजलेल्या गोष्टींचा चित्तावर परिणाम झाला, संपला, आता पुढचे दृश्य असे होत नाही. आपण मन किंवा चित्त याची व्याख्या केली आहे की मेंदूच्या, बुद्धीच्या विचारांचा आविष्कार जेथे होतो त्याला मन किंवा चित्त म्हणतात. ते चित्त बुद्धीला जे समजतं त्याचा परिणाम करून घेतं. पंच ज्ञानेंद्रिय दृश्य आकलन करतात. त्यावर बुद्धी विचार करते. त्या दृश्याचं बुद्धी सांगोपांग विश्लेषण करते. मेंदूकडून हे विश्लेषण चित्ताकडे पाठवलं जातं. मेंदूने केलेल्या दृश्याचा विचार, हे विश्लेषण चित्ताला असं समजतं त्याप्रमाणे त्याचा परिणाम जसं समजतं त्याप्रमाणे त्याचा परिणाम चित्तावर होतो. आवश्यकतेनुसार विश्लेषण स्मृतीमध्ये साचवलं जातं. परंतु
त्याच्या परिणामांचा आविष्कार मनावर चित्तावर होतो. यालाच एखादी गोष्ट मनाला लावून घेणं म्हणतात. याचे चांगले वाईट परिणाम माणसाच्या शरीरावर आयुष्यावर होतात. चांगल्या गोष्टींचा चांगला परिणाम होऊन माणूस सुखी होतो, त्याचा उत्कर्ष होतो. वाईट गोष्टींचा परिणाम वाईट होऊन माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. साधकाने ही गोष्ट समजावून घेणं फार आवश्यक आहे. आपण पाहतो की एखादी गोष्ट मेंदूला बुद्धीला पटते, समजते, उमजते, तरीसुद्धा आपल्या हातून त्याप्रमाणे आचरण होत नाही. कारण चित्तावर झालेला परिणाम आविष्कार आपल्याला मेंदूप्रमाणे बुद्धीप्रमाणे वागू देत नाही. याला आपण कळतं पण वळत नाही असं म्हणतो. यालाच येथे चित्ताची वृत्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानेंद्रियांकडून दृश्याचे ज्ञान झाल्यावर त्याची मेंदूकडून जी माहिती चित्ताला दिली जाते त्याचा परिणाम चित्तावर होतो आणि त्यामधून दोन गोष्टी संभवतात. एक म्हणजे ती गोष्ट दुर्लक्षित केली जाईल किंवा त्यावर कर्मेंद्रियांकडून क्रिया करवून घेतली जाईल. यानंतर ही गोष्ट आवश्यकतेनुसार स्मृतीमध्ये साठवली जाईल. दुसरे म्हणजे आता याचा चित्तावर झालेला परिणाम वृत्तीत रूपांतरित झाला तर मात्र चित्त या स्मृतीला जरा जरी धक्का लागला तरी चित्ताची वृत्ती उफाळून चित्त सूक्ष्म मन काहीही सांगत असलं तरी त्या वृत्तीनुसारच वर्तणूक करील. चित्ताच्या या वृत्तीमध्ये सहसा बदल होत नाही. महाभयंकर आघात होऊन किंवा योगमार्गाने समजून उमजून त्यात महत् प्रयासाने बदल करावा लागतो. 2. वृत्ती निरोध. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या चित्तवृत्ती आहेत त्यांचा निरोध करायचा आहे. निरोध म्हणजे विरोध नसून वृत्तीच्या प्रवृत्तीत अडथळा आणायचा. अफलातून नगरीतील बाळू कंटाळा आला म्हणून 4 दिवस बाहेरगावी जात आहे. अशा वेळी बाळूने जर आपल्या कचेरीत निसर्ग या गावाचा त्याच्या राहण्याच्या ठिकाणाचा दूरभाष क्रमांक देऊन तेथे दररोज फोन करायला सांगितले तर त्याची व्यापारी ही वृत्ती त्या विरंगुळाच्या वेळी तशीच जागृत राहील. त्याच्या बाहेरगावी जाऊन कंटाळा घालवण्याला काही अर्थ राहणार नाही. जर खरोखरच बाळूला व्यापारी वृत्तीपासून 4 दिवस दूर राहायचं असेल तर त्या 4 दिवसात त्यांनी व्यापार बाजूला ठेवून त्या निसर्ग या गावाच्या राहण्याचाच फक्त विचार केला पाहिजे. योग साध्य होण्यासाठी तर चित्ताच्या वृत्ती कायम करता चित्तामधून नष्ट व्हायला पाहिजे आहेत. चित्त असा काही आपल्या शरीरात एखादा अवयव नाही. त्याचप्रमाणे वृत्तीवरील कृती ही बुद्धीच्या स्वाधीन नाही. दारू प्यायची वृत्ती असलेला दारूची बाटली दिसताच त्याची ती वृत्ती उफाळून येते आणि तो त्याची बुद्धी नको म्हणत असताना सुद्धा दारू प्यायला सुरुवात करतो. त्याला दारू पिऊ नको असं सांगून उपयोग नसतो. रस्त्यावर अत्यंत जोरात वाहन चालवणारे आपण पाहतो. त्यांना जोरात वाहन चालवण्याने होणारे तोटे सांगून उपयोग होत नाही. कायदा करूनही फायदा होत नाही. मग रस्त्यावर गतिरोधक तयार करतात. त्यांच्या जोरात वाहन चालवण्यामध्ये अडथळा निर्माण करतात. चित्तवृत्तींच्या बाबतीत हेच अपेक्षित आहे. भौतिक बाह्य गोष्टींकडे धावणाऱ्या चित्ताला बाह्य विषयात विघ्न निर्माण केली आणि त्याचवेळी त्याला अंतरात्म्याकडे आकर्षित केले तर तेच चित्त अंतरात्म्याकडे धावू लागेल. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे चित्त गप्प रिकामं बसू शकत नाही. कारण चित्ताची निर्मिती विषयांच्या आविष्कारातूनच झालेली असते. म्हणजे चित्त हे जन्मताच मूलतःच विषयासक्त आहे. हे साध्य करण्यासाठी योगसाधना सांगितल्या आहेत. त्यांचा उपयोग करायचा आहे. या योगसाधनाचा पाया 2 गोष्टींवर आधारित आहे. एक म्हणजे साधकाने त्याच्या वृत्तींचा विरुद्ध दिशेला एक म्हणजे साधकाने त्यांच्या वृत्तींच्या विरुद्ध दिशेला निघून जाण्याने वृत्तींचा जोर कमी कमी होत नष्ट होईल. किंवा दुसरं म्हणजे त्याने त्याच जागी स्थिर स्तब्ध साक्षी भावनेने राहणे. यामुळे सुद्धा वृत्तींचा जोर आपोआप शून्यावर येईल. हरिओम.